थालीपीठ थोडंसं पातळ, कुरकुरीत आणि खुसखुशीत असलं तर खायलाही मजा येते की नाही. चला तर सोप्या पद्धतीने कोथिंबीरमध्ये थोडंसं रवा मिक्स करा, थोडंसं बेसन पीठ, थोडंसं ज्वारी बाजरीचं पीठ, थोडे तीळ, बडीशोप, थोडंसं ओवाही घाला, हळद घाला चिमूटभर, लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या, आलं लसूण असे वाटलेले घाला, चवीपुरतं मीठ घाला, हिंग घाला आणि असं चपात्यांना पीठ मळतो ना तसं पीठ मळा, जेणेकरून ते आपल्याला लाटता येईल. मग आपल्याला पातळ थालीपीठ हवे ना त्यासाठी असंच पीठ मळावं लागेल. हे बघा, आणि हे सर्व मसाले घातले की थालीपीठ फार छान लागतं बरं का चवेला. अगदी आजारी माणसालाही जिभेला चव येईल आणि लहानपासून मोठे सर्वही खाऊ शकतील असे हे थालीपीठ आहे. बघा किती पातळ लाटले. कपड्यावर मस्तपैकी गोळा करून घेतला आणि वरतून प्लास्टिक टाकलं. कपड्यावर थोडं अगोदर पाणी घाला. हे बघा, तेल तूप किंवा बटर लावून मस्तपैकी थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून घ्या. नक्की एकदा अशा पद्धतीने थालीपीठ बनवा किंवा तुम्ही कसे बनवता ते सांगा. कुठून व्हिडिओ बघताय तेही सांगा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडेल माझ्याकडून तर नक्की सांगा, मी बनवायचा प्रयत्न करीन. तेव्हा असे छोटे छोटे छान छान रेसिपी असतात बघत जा. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करा. बघा किती छान थालीपीठ झालेलं आहे आणि ताजं ताजं लोणचं किंवा दह्याबरोबर खायला घ्या. तेव्हा बाय, मी पुन्हा नवीन रेसिपी घेऊन.